नमस्कार काव्य रसिको, मी आनंद नेवगी, थेट अबुधाबीहून. माझ्या मित्रमैत्रिणींच्या कविता या उपक्रमाच्या 17व्या भागात आपले मनपूर्वक स्वागत. आजच्या भागात आपण अबुधाबीचा माझा जवळचा मित्र श्रीयुत शैलेश मालुसरे याची कविता ऐकणार आहोत. शैलेश मालुसरे याची माझी ओळख महाराष्ट्र मंडळाच्या विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने झाली आणि मग हे ओळख सत्र घरोब्यापर्यंत वाढलं. मंडळी, नोव्हेंबर 2020 ची एक घटना आहे. कोरोनाचे नियम शिथिल झाले होते आणि संपूर्ण भारतात पुन्हा नवीन उत्साहाने दिवाळीचा सण साजरा करण्याचे वारे वाहू लागले होते. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दारोदारी पणत्या लागल्या. फक्त एका घराबाहेर ना पणत्या लागल्या ना आकाशकंदील झळकला. कारणही तसंच होतं. जम्मू काश्मीरच्या सीमेवर काही महिन्यापूर्वीच नियुक्त झालेला केवळ 20 वर्षाच्या कोवळ्या जवानाचा पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याची बातमी. खेळात स्टेट आणि नॅशनल लेवलची 42 सर्टिफिकेट्स प्राप्त केलेला, वडिलांच्या विरोधात जाऊन केवळ देशप्रेमापोटी कठोर परिश्रम घेऊन आर्मीमध्ये प्रवेश घेतलेला, कोल्हापूर जिल्ह्यातल्या बहिरेवाडी या छोट्या गावात जन्मलेला ऋषिकेश जोंधळे याला दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वीरमरण आलं. हा म्हणता ही बातमी आजूबाजूच्या गावात देखील पसरली आणि संपूर्ण जिल्हा शोकाकुल झाला. घराबाहेरच्या पणत्या भिजवल्या गेल्या, आकाशकंदील उतरवण्यात आले, फटाक्यांचा आवाज शांत झाला. ऋषिकेशचे आई वडील आणि 17 वर्षाची लहान बहीण यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पुढचे 3 दिवस आणि रात्री रडून रडून आणि उपाशी पोटी राहून तिघांच्याही तब्येती बिघडल्या. नेमक्या भाऊबीजेच्या दिवशी ऋषिकेशचा पार्थिव देह आर्मीच्या गाडीने गावात आला. आई वडिलांनी जवळजवळ अर्धबेशुद्ध अवस्थेतच त्यांचं दर्शन घेतलं. छोट्या बहिणीनं हंबरडा फोडून भावाला मिठी मारली आणि कसंबसं त्याला ओवाळलं. ही हृदयद्रावक दृश्य टीव्हीवर लाईव्ह दाखवण्यात येत होती आणि ती पुन्हा पुन्हा पाहताना माझा मित्र शैलेश अगदी गहिवरून गेला. ऋषिकेशच्या बाबांची अवस्था पाहून त्यांच्या मनातले बोल शैलेशने शब्दरूपाने कागदावर उमटवले. कवितेचं शीर्षक आहे, यंदाची दिवाळी म्हण दिवाळी नाही, यंदाची दिवाळी म्हण दिवाळी नाही, यंदाची दिवाळी म्हण दिवाळी नाही, कुठं रांगोळी नाही का सजलेली आळी नाही, करोनाच्या भीतीने एकत्र जमणं नाही, 4 फुटावरनच बोल राजा, गप्पांमध्ये रंगणं नाही, फोनवरून भेटतात समधी नाती पण तोंडाकडे बघून त्यात दंगणं नाही. समध्यांचंच हे हाल आहेत बाबा, तुझी अन माझी कथा काही निराळी नाही, तुझी अन माझी कथा काही निराळी नाही, यंदाची दिवाळी म्हण दिवाळी नाही. परवा गेलतो बाजारला, लेक सुट्टीवर येणार आहे, परवा गेलतो बाजारला, लेक सुट्टीवर येणार आहे, बोल्यावर चढवून त्याला बनायचं माझ्या बायकोला वरमाय, त्याच्या म्हातारीनं तयारी केली काय ना काय, लाडू नका म्हणू की भडंग नका म्हणू, चकली कानवली नका म्हणू की नका म्हणू शंकरपाळी नाही, चकली कानवली नका म्हणू की नका म्हणू शंकरपाळी नाही, यंदाची दिवाळी म्हण दिवाळी नाही. काल रातच्याला मात्र एक आगडीत घडलं, काल रातच्याला मात्र एक आकटीत घडलं, सीमेवर म्हण दुश्मनानं फटाका फोडलं, केलता पलटवार आपल्या बी मर्द गड्यानं, एक गोळी मातूर छातडाला लागून माझं क्वांड खाली पडलं, घरचे समदे दिवे गेले पडदिशी इजून, ऋषिकेशची पणती मात्र इजली नाही, घरचे समदे दिवे गेले पडदिशी इजून, ऋषिकेशची पणती मात्र इजली नाही,
यंदा दिवाळी म्हणा दिवाळी नाही. समजा जिल्हा आलथा लेकराला माती द्यायला. करोनाला भी वाट नव्हती यायला न जायला. ऋषिकेश अमर रहेचा नारा घुमला असं म्हणती, अन गुरबी लागली रडायला. याचा अर्थ न समजायला त्याची भन दूधखोळी नाही. याचा अर्थ न समजायला त्याची भन दूधखोळी नाही. खरंच हो, यंदाची दिवाळी दिवाळीच नाही. यंदाची दिवाळी दिवाळीच नाही. यंदाची दिवाळी दिवाळीच नाही. मंडळी, आपल्याला ही कविता कशी वाटली ते नक्की या चॅनलवर कळवा. आणि कविता आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात 18व्या भागात. नमस्कार.